गणित इयत्ता तिसरी अपूर्णांक पान नंबर 78 भाग 1 अर्धा। हा एक कागद आहे आपल्या समोर आणि या कागदाचा अर्धा भाग आपल्याला करायचा आहे। मग अर्धा भाग करण्यासाठी आपल्याला कागदाच्या मधोमध कापावं लागणार आहे। आता इथे बघा मधोमध रेघ दिली आहे, त्या रेघेतून जर आपण कापला तर या कागदाचे दोन समान भाग होतात। दोन समान भाग म्हणजे अर्धा भाग, निम्मा भाग। कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूच्या अर्धा म्हणजे निम्मा असतो। अर्धा म्हणजे निम्मा असतो। दोन समान भाग करणे म्हणजे अर्धा भाग करणे होय। खालील चित्रांचं निरीक्षण करा। इथे दिलाय आधी पूर्ण पेरू दिलाय आणि आपण त्याला कापल्यामुळे त्याचे दोन अर्धे अर्धे भाग झाले आहेत आणि दोघं समान आहेत। इथं पूर्ण सफरचंद आहे, ते कापलं आपण आणि दोन समान भाग झाले। केक पण कापला आणि त्याचाही अर्धा भाग केला, दोन अर्धे भाग होतात। कलिंगड जेव्हा आपण कापतो, पहिल्यांदा कापतो तेव्हा त्याचे अर्धे अर्धे दोन भाग करतो आणि ते दोन्ही समान करतो आपण। आता इथं काही आकृत्या दिल्या आहेत, या त्या आकृत्यांमधला अर्धा भाग आपल्याला रंगवायला सांगितला आहे। खालील आकृत्यांमधील अर्धा भाग रंगवा। चला पहिल्या आकृतीचा अर्धा भाग रंगवूया। अशा रीतीने अर्धा भाग रंगवला। आता दुसरी आकृती बघा, पुढची आकृती बघा, आता पुढची आकृती बघा, त्याचा अर्धा भाग रंगवूया आणि या शेवटच्या आकृतीतला अर्धा भाग आपल्याला शोधता आला पाहिजे आणि तो अर्धा भाग आपल्याला रंगवता आला पाहिजे। बघा बरं, अशा रीतीने दिलेल्या सूचनेनुसार आपण अर्धा भाग रंगवलेला आहे। सूचना वाचूया। खालील प्रत्येक आकृतीत रेघ काढली आहे, त्या रेघेमुळे ज्या आकृतीचे दोन समान भाग झाले आहेत अशा आकृत्यांखाली अशी खूण करा म्हटलंय। जर दोन समान भाग झाले तरच खूण करायची आहे, नाहीतर नाही करायची आहे। पहिली आकृती बघा, त्याच्यातल्या रेघेमुळे दोन समान भाग झालेत का? नाही। दुसरी आकृती बघा, त्याच्यातल्या रेघेमुळे दोन समान भाग झालेत का? नाही। तिसरी आकृती त्रिकोणाची आहे, त्याच्यातल्या जी रेघ काढली आहे त्या रेघेमुळे दोन समान भाग झाले आहेत का? हो। मग तिथं आपल्याला खूण करायची आहे। पुढचं आहे त्याच्यात एक रेघ दिली आहे, त्याच्यामुळे त्याचे दोन समान भाग झाले आहेत का? झाले। आणि शेवटची आकृती, आपल्याला वाटतं याच्यात दोन समान भाग आहेत पण नाही, एक भाग लहान आहे आणि एक भाग मोठा आहे, मग तिथं दोन समान भाग झालेले नाहीत।